तुम्ही आधी खूप कॉन्फिडंट होता, पण आता छोट्या छोट्या गोष्टींमध्ये हेजिटेट करता. आणि त्याचं कारण म्हणजे तुम्हाला कळतच नाही की नेमकं काय होतंय. रिलेशनशिपमध्ये किंवा एखाद्या नात्यामध्ये हळूहळू काय होतंय माहिती आहे का? तुमचा आवाज कमी होतो, तुमचं मत मागे पडायला लागतं, ओव्हर थिंकिंग सुरू होतं. तो किंवा ती काय म्हणतील, त्यांना काय वाटेल ह्याची भीती वाटायला लागते. अप्रूव्हलची सवय लागते. सतत सहमती आपण घेत बसतो आणि एक दिवस तुम्ही बोलायच्या आधी स्वतःला थांबवता. हे अचानक होत नाही, हे स्लो कंडिशनिंग असतं. तू जास्त बोलतेस, तू ओव्हर रिॲक्ट करतेस, तुला काही कळत नाही, मध्ये मध्ये बोलू नकोस हां. हे रिपीटेड ऐकून तुम्ही स्वतःवर डाऊट करायला लागता. कदाचित माझंच चुकत असेल असं पण स्वतःला समजवतात. ह्या सगळ्या वेगळी वेगळी लक्षणं आहेत. ती कशी ओळखायची? नात्यामध्ये आपण स्वतःला हरवून तर बसत नाही आहे ना. बोलताना शब्द अडकतात, प्रत्येक गोष्ट एक्सप्लेन करावी लागते, साधे साधे निर्णय पण स्वतः घेता येत नाही किंवा दुसऱ्याची परमिशन घ्यावी लागते. स्वतःचे जे भावना आहेत, फिलिंग्ज आहेत, त्याच्यावर आपला विश्वासच उरत नाही. हे नॉर्मल आहे, हे सेल्फ लॉस आहे, हे तुम्हाला कळलं पाहिजे. मग ह्यात बदल कसा करायचा, चेंज कसा करायचा? छोटे छोटे बदल करायचे. हे सगळं ठीक आहे, पण माझं मत वेगळं आहे. मला असं वाटतं. आय एम नॉट कम्फर्टेबल विथ इट. लेट्स रिस्पेक्ट बोथ व्ह्यूज. तुम्ही आर्ग्यू करत नाही आहे, तर तुम्ही स्वतःला रिस्पेक्ट करताय, ऑनर करता आहे. हेल्दी रिलेशनशिप किंवा नात्यामध्ये तुमचा आवाज कमी होत नाही ना, तो अजून क्लिअर होतोय. तुमची आयडेंटिटी तर हरवत नाही ना, ती अजून स्ट्रॉंग होते. ह्याकडे प्रत्येक स्त्रीने लक्ष दिलं पाहिजे. नातं टिकवताना स्वतःला हरवू नका. द राईट पर्सन तुम्हाला सायलेन्स नाही तर स्पेस देतो. सो मला असं वाटतं की प्रत्येकाने याच्याबद्दल जागरूक असायला पाहिजे की आपण आपल्या नात्यामध्ये स्वतःला हरवून तर बसत नाही आहे ना, आपलं मत आपण मांडू शकत नाही, आपला आत्मविश्वास तर कमी होत नाही. या सगळ्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. आणि खरी बदलाची सुरुवात अवेअरनेसनी होते. सो अवेअरनेस स्वतःमध्ये नक्की डेव्हलप करा.